नमस्कार. आज आपण नवरात्री विशेष रेसिपीजमध्ये उपवासाचे रताळ्याचे कटलेट आणि उपवासाची हिरवीगार चटणी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. या कटलेटला रंग पाहणा अगदी सुरेख आलेला आहे. अजिबात तेलकट झालेले नाहीत. उपवासच कशाला इतर वेळी सुद्धा तुम्ही खाऊ शकता, इतके कटलेट चविष्ट तयार झालेले आहेत. बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत. आज आपण जरासुद्धा साबुदाणा किंवा भगरीचे पीठ न वापरता हे कटलेट तयार केलेले असल्यामुळे तुम्हाला अजिबात ॲसिडिटी वगैरे होणार नाही. आता उपवासाला नेहमी रोज वेगवेगळं काय बनवावं 9 दिवसाला काही कळत नाही, तर अशा वेळेस तुम्ही अगदी पौष्टिक आणि दमदमीत असे उपवासाचे रताळ्याचे कटलेट एकदा जरूर करून पहा. तुम्हा सर्वांना घरातल्यांना फार आवडेल ही माझी खात्री आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. उपवासाचे कटलेट तयार करण्यासाठी मी या ठिकाणी मध्यम आकाराचे 4 ते 5 रताळे घेतलेले आहेत. रताळे आधी स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये हे रताळे छान असे उकडवून घेतलेले आहेत. हे पहा अगदी मस्त असे शिजले गेले आहेत. आता असे शिजल्यानंतर रताळ्यांच्या वरची जी सालं असतात ना, ती संपूर्णपणे आपल्याला काढून घ्यायची आहेत. हे पहा अशा प्रकारे सर्व सालं काढून घेतलेली आहे. आता हे सर्व रताळे एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. आता एका लाकडी ठोकळ्याने मी हे जे रताळे आहेत ना, ते चांगले असे स्मॅश करून घेत आहे. तुम्ही एखाद्या स्मॅशरच्या साहाय्याने सुद्धा करू शकता किंवा हाताने सुद्धा करू शकता. लक्षात ठेवा, जे रताळ्याचे ना मोठे मोठे जे दाणे असतात ना किंवा मोठे मोठे तुकडे शिल्लक राहिले नाही पाहिजे. एकदम चांगलं असं बारीक करून घ्या. हे पहा अशा प्रकारे लाकडी ठोकळ्याच्या मदतीने मी चांगलं असं हे बारीक करून घेतलेलं आहे. मस्तच. आता आपण यामध्ये काही इतर जिन्नस ॲड करूयात. छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं आणि थोडंसं अद्रक घालून मी चांगलं असं हे बारीक करून घेतलेलं होतं. हिरवी मिरची, अद्रक आणि जिऱ्याचा ठेचा घालायचा आहे. रताळ्यांना आधीच फार गोडवा असतो, त्यामुळे मिरची थोडीशी जास्त घाला, म्हणजे कसे रताळे चवीला छान लागतात. तुम्हाला जर कमी तिखट आवडत असेल ना, तर मिरचीचं प्रमाण कमी केलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही. आता लगेचच 1 मोठा चमचा तीळ घालायचे आहेत. 2 ते 3 चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. आता ह्यामध्ये साखर घालायची गरज नाही, कारण रताळ्यांना आधीच गोडवा असतो. आता लगेचच एकदम बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे. जर तुमच्याकडे उपवासाला कोथिंबीर, जिरे किंवा अद्रक खात नसेल ना, तर हे सर्व नाही घातलं तरीसुद्धा चालेल. आता हे सर्व घातलेले जे जिन्नस आहेत ते रताळ्यांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आज आपण साबुदाणा, भगर कसलंही पीठ न वापरता मस्त असं राजगिऱ्याचं पीठ वापरून हे कटलेट तयार करणार आहोत. मी एक छोटीशी आमटीची आपली वाटी असते ना, त्या वाटीने मोजून अंदाजाने 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. एवढं पीठ काय आपल्याला लागणार नाही, थोडंच पीठ लागणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवूया, लगेच एकदम जास्त पीठ घालायचं नाही. लागेल तसं थोडं थोडं पीठ घालायचं आणि हे कटलेटचं लागणारं जे मिश्रण आहे ना, ते चांगलं असं मळून घ्यायचं आहे. मी सुरुवातीला घेतलेल्या वाटीपैकी अर्धी वाटी हे राजगिऱ्याचं पीठ ह्यामध्ये घातलं आणि चांगलं असं मिक्स करून घेत आहे. आता हे पीठ भिजवताना अजिबात वरतून पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही, कारण आपले हे रताळे असतात उकडलेले, त्यामुळे भरपूर मॉइश्चर असतं. त्या मॉइश्चरमध्येच मस्त असा याचा गोळा तयार होणार आहे. हे पहा अशा प्रकारे घातलेलं संपूर्ण अर्धी वाटी जे पीठ होतं मी चांगलं ते मिक्स करून घेतलेलं आहे. परफेक्ट. आत्तासुद्धा पहा बाइंडिंग छान आलेलं आहे, पण थोडंसं मी आणखी 2-3 चमचे तरी राजगिऱ्याचं पीठ घालते, कारण कसं मग व्यवस्थित कटलेटला आकार येतो आणि छान असे कटलेट लागतात. हे पहा अशा प्रकारे आणखी 2-3 चमचे मी हे राजगिऱ्याचं पीठ घालून घेतलेलं आहे. साधारणतः पाव वाटी राजगिऱ्याचं पीठ उरलेलं आहे. मला आता हे पीठ लागणार नाही आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, पीठ घालायचं आहे. हे पहा अगदी छान असं हे घातलेलं सर्व पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. मस्त असा या मिश्रणाचा गोळा तयार होतो. परफेक्ट. अगदी स्मूथ असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. वरतून पाणी वगैरे घालायची अजिबात आवश्यकता नाही. हे पहा अगदी ह्याच पद्धतीचा गोळा तयार झाला पाहिजे. तुम्ही या ठिकाणी थिकनेस, कन्सिस्टन्सी पाहून घ्या. अगदी परफेक्ट आहे. अशा प्रकारचं मिश्रण तयार झालं ना, की कटलेटला आकार छान येतो, चव देखील छान येते. परफेक्ट. आता हे जे मिश्रण आहे ना, ते भिजत वगैरे ठेवायची अजिबात आवश्यकता नाही. लगेचच तुम्ही असे कटलेट तयार करून घेऊ शकता. पण साधारणतः 5-10 मिनटं मी साईडला ठेवून देते. तोपर्यंत उपवासाची आपण झटपट 2 मिनटात तयार होणारी चटणी देखील तयार करून घेऊयात.
उपवासाची चटणी तयार करण्यासाठी आज मी या ठिकाणी 2 चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. सुकं खोबरं चांगलं असं पातळ स्लाइसमध्ये कापून घेतलेलं आहे. 4-5 हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आज आपण सुक्या खोबऱ्यापासून हिरवी चटणी तयार करणार आहोत. तुम्हाला जर सुकं खोबरं वापरायचं नसेल तर या ठिकाणी ताजा ओला नारळ असतो ना, तो फोडून वापरला तरी सुद्धा चालेल. आता हा लिंबाचा रस चांगला पिळून घ्यायचा आहे. भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा ते 1 चमचा आपल्याला साखर घालायची आहे. थोडी साखर घातली की चटणीला अजूनच छान चव येते. आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एकदम मस्त अशी बारीक चटणी तयार करून घ्यायची आहे. तुम्हाला हवी तशी पातळ किंवा घट्ट चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार तयार करून घेऊ शकता. आज मी या ठिकाणी मध्यम कन्सिस्टन्सीची चटणी जी आहे ती तयार करून घेतलेली आहे. रंग पहा चटणीला अगदी सुरेख आलेला आहे. मस्त थोडीशी अशी पातळच तयार केलेली आहे. आता तयार केलेली जी चटणी आहे ना, ती एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. तुम्हाला जर ह्याला फोडणी द्यायची असेल तर 1 चमचा तेलामध्ये थोडेसे तीळ आणि आपली लाल मिरची असते ना, बुटकी आणि गोल, ती घालून तुम्ही फोडणी देऊ शकता. पण आज मी फोडणी वगैरे दिलेली नाही, अशी प्लेनच ठेवलेली आहे. मस्त अशी आपली हिरवीगार चटणी तयार झालेली आहे. आता एका साईडला 5 मिनिटं झालेली आहेत. पीठ छान असं भिजलं गेलं आहे. आता आपण या मळून घेतलेल्या कटलेटचं जे मिश्रण आहे ना, ते थोडं थोडं घ्यायचं आहे आणि मस्त असा गोलाकार गोळा करून तर हातावरती चपटा करायचा आहे आणि आपले जे कटलेट असतात ना, त्या कटलेटचा आकार द्यायचा आहे. तुम्हाला आता किती मोठे छोटे कटलेट आवडत असतील ना, त्यानुसार तुम्ही हे मिश्रण घेऊन छान असं कटलेट तयार करून घेऊ शकता. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी मस्त असं हे कटलेट तयार झालेलं आहे. कटलेट तयार घेण्यापूर्वी काय करायचं, थोडंसं हाताला तेल किंवा तूप लावायचं, त्यानंतर तयार करायचे. म्हणजे कसं हाताला जे मिश्रण आहे ना, अजिबात चिटकत वगैरे येत नाही. मस्त असं कटलेट तयार होतं. तुम्हाला अजून 2-3 कटलेट मी तयार करून दाखवते. आता हे उपवासाचे रताळ्याचे कटलेट बनवायला ना फार सोपे आहेत. अगदी झटपट होतात. विशेष म्हणजे ना, वाटणारसुद्धा नाही तुम्हाला हे उपवासाचे कटलेट आहेत म्हणून, इतके चवीला छान तयार झालेले आहे. आणि हो, आता हे कटलेट ना दह्यासोबत खाऊ शकता किंवा एखाद्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतात. हे पहा, अशा प्रकारे मी काही कटलेट तयार करून घेतलेले आहेत. तयार केलेल्या मिश्रणामध्ये माझे बरोबर 13 ते 14 कटलेट तयार झालेले आहे. जर तुम्ही यापेक्षा छोटे छोटे केले तर आणखी जास्त होऊ शकतात. आज आपण या कटलेटला कोटिंगसाठी भगरीचं पीठ तयार केलेलं आहे. थोडीशी भगर आहे ना, आधी भाजून घेतली आणि एकदम मिक्सरला चांगली अशी बारीक दळून घेतलेली आहे. हे पहा, अगदी छान असं भगरीचं पीठ तयार झालेलं आहे. आता हे लावणार आहे आपण वरतून आणि कटलेटला आणि मग शॅलो फ्राय करून घेणार आहोत. आता आपले कटलेटसुद्धा तयार आहे. भगरीचं पीठसुद्धा रेडी आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे कटलेट जे आहे ना, ते चांगले असे भगरीच्या पिठामध्ये आपल्याला कोट करून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे चांगलं असं भगरीचं पीठ या कटलेटला लावून घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये ठेवून देऊयात. याच पद्धतीने सर्व कटलेटला मी हे भगरीचं पीठ लावून घेते आणि एका प्लेटमध्ये ठेवून देते. आता हे पहा, जर तुम्हाला हे कटलेट लगेच फ्राय करायचं नसतील ना, तर तुम्ही हे भगरीचं पीठ न लावता हे तयार केलेले असेच कटलेट ना हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवू शकता. 2 दिवस अगदी छान असे टिकतात. अजिबात खराब वगैरे होत नाही. फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवा. लागेल तेव्हा मस्त असे हे शॅलो फ्राय करून खाऊ शकता. आज आपण अजिबात जास्त तेलाचा वापर न करता शॅलो फ्राय करूनच हे कटलेट तयार केलेले आहेत. हे पहा, अशा प्रकारे काही कटलेट जे आहे ना, त्यांना मी भगरीचं पीठ लावून घेतलेलं आहे आणि लगेच शॅलो फ्राय करायला घेणार आहे. आता एका पॅनमध्ये खोलगट पॅन घ्यायचं जराशी फ्राय करायला. म्हणजे कसं तेल जे आहे ना, ते बरोबर सर्व बाजूनी राहतं आणि आपले जे कटलेट आहे ते मस्त असे फ्राय होतात. जर तुम्हाला भगरीचं पीठ वापरायचं नसेल ना, तर तुम्ही या ठिकाणी अरारोट पावडर वापरली ना तरीसुद्धा चालेल. त्यानेसुद्धा खूप छान असे कटलेट तयार होतात. आता साधारणतः एक अर्धा पळी आपण तेल घालणार आहोत आणि हे जे कटलेट आहे तयार केलेले ते चांगलं असं तेल गरम झाल्यानंतर पॅनमध्ये घालायचे आहेत. पॅनमध्ये जेवढे बसतील ना एकाच वेळी, तेवढे तुम्ही हे कटलेट फ्राय करून घेऊ शकता. आता लक्षात ठेवा, हे कटलेट फ्राय करताना गॅस कुठेही मोठा किंवा मध्यम करायचे नाही. अगदी कमी गॅसवरती कटलेट फ्राय करा. हलकासा रंग बदलेपर्यंत कटलेटचा खालचा आणि वरचा. मोठा गॅस केला तर लगेच रंग त्याचा बदलणार आहे आणि आतून कटलेट तसेच कच्चे राहणार आहे. अजिबात व्यवस्थित लागणार नाही. त्यामुळे जेवढे तुम्ही अगदी कमी गॅसवरती खरपूस भाजून घेणार ना, तेवढे तुमचे कटलेट जे आहे ते चवीला खूप चविष्ट लागणार आहे. चला तर आता वरतून थोडंसं आणखी तेल घालूयात आणि कटलेट मस्त असे कमी गॅसवरती भाजून घेऊयात, हलकासा रंग बदलेपर्यंत. या ठिकाणी एक साधारणतः 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. अगदी कमी आचेवरती खरपूस असे कटलेट मी खालच्या बाजूने भाजून घेतलेले आहेत. आता आपण कटलेटची बाजू बदली करून पाहूयात.
हे पहा, कटलेट खालच्या बाजूने अगदी छान असे सोनेरी रंग मस्त अशा हलक्याशा लालसर रंगावरती भाजून घेतलेले आहे. अगदी असाच रंग येईपर्यंत आपल्याला हे कटलेट भाजून घ्यायचे आहेत. अशा प्रकारच्या पॅनवरती जर तुम्ही कटलेट हे फ्राय केले ना तर अजिबात खालून चिटकत वगैरे नाही. मस्त असे अख्खेच्या अख्खे निघतात आणि रंग पहा ना किती सुरेख आलेला आहे. तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की हे उपवासाचे कटलेट आहे. इतके चविष्ट तयार झालेले आहेत. हे पहा, अशा प्रकारे सर्व कटलेटची बाजू मी बदली करून घेतलेली आहे. आता ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला अगदी कमी आचेवरती खरपूस असे कटलेट भाजून घ्यायचे आहेत. वरतून थोडंसं तेल घालूयात, म्हणजे कसं खालच्या बाजूने देखील मस्त असा रंग बदलेपर्यंत कटलेट भाजले जातील. आता हे कटलेट भाजायला अजिबात जास्तीची घाई करायची नाही. कमी आचेवरती भाजली ना तेवढे चवीला खूप छान लागतात. हे पहा, अशा प्रकारे 3-4 मिनटं कटलेट दोन्ही बाजूंनी मी मस्त असे खरपूस भाजून घेतले. अगदी छान असे भाजले गेले आहेत. रंग पहा ना किती सुरेख आलेला आहे. आता हे जे भाजून घेतलेले कटलेट आहे ना ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे कटलेट बनवायला फार सोपे आहेत. अगदी झटपट होतात. कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही. घरामध्ये प्रत्येकाच्या आता नवरात्रीच्या दिवसामध्ये रताळे असतातच, त्यामुळे रताळे आणून ठेवा. रताळे खाल्लेले सुद्धा खूप पौष्टिक असतात. रताळ्यांचे भरपूर सारे पदार्थ बनवले जातात. आपण अजून आपल्या चॅनलवरती विविध प्रकारचे रताळ्याचे पदार्थ पोस्ट करणार आहोत, त्यामुळे नक्कीच कनेक्ट रहा. हे पहा, अशा प्रकारे दोन्ही बाजूनी फ्राय करून घेतलेले रताळ्याचे कटलेट मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. याच पद्धतीने उरलेले सर्व कटलेट फ्राय करून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे सर्व रताळ्यांचे कटलेट मी फ्राय करून घेतलेले आहेत. अगदी मस्त असे तयार झालेले आहे. अजिबात तेलकट झालेले नाही. तुम्हाला व्हिडिओवरूनच समजत असेल. मस्त असे गोल गरगरीत टिक्कीचा आकार आलेला आहे. तेलकट नाही झालेले आहेत. मस्त चविष्ट तयार झालेले आहेत. तुम्हाला मी एक कटलेट तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. वाव, अगदी मस्त असे हे गरमागरम कटलेट एखाद्या चटणीसोबत दह्यासोबत खाऊ शकता. खूप छान लागतात. थंड जरी झाले ना तरी अजिबात चिवट वातट किंवा कडक होत नाही. आहे तसेच मऊ लुसलुशीत राहतात. बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत असे हे आपले हे रताळ्याचे कटलेट तुम्ही नक्की करून पहा. नवरात्रीच्या 9 दिवसाच्या उपवासामध्ये एकदा तरी जरूर करून पहा आणि कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.